नमस्कार मंडळी, शुभ दुपार झालेच आता 12 वाजलेत. सकाळी साधारण आपण आहे ना 10:30-11च्या आसपास आहे ना प्रचितगडावरती आलो आहे. आज आहे 27 डिसेंबर 2025. संगमरत्न फाउंडेशनद्वारे आयोजित प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक 5 त्याचा आजचा पहिला दिवस. आणि आज आहे ना साधारण 4 टीम आपण केल्यात. 4 टीम संवर्धनासाठी आणि 5वी टीम आहे ती जेवण बनवते. तर पहिली टीम इकडे बुरुजावर आहे, जे बुरुजावरचं आपलं पेंडिंग काम आहे ते काम चालू आहे. त्याच्यानंतर बाकीची दुसरी आणि तिसरी टीम टाक्याच्या पुढचं जो बुरुज आहे वरती आपण आलो ना की इथे एक टाका आहे. तर टाक्याच्या इकडची 2 बुरुज ॲक्च्युली, ह्या बाजूला पण बुरुज आहे आणि ह्या बाजूला बुरुज आहे. तर त्याची साफसफाई करण्यामध्ये इकडे 2 टीम आहेत आणि इकडे आपली टीम आहे, म्हणजे मी या टीममध्ये आहे जे की बुरुजाचं काम चाललं आहे. तर तिकडे जाऊयाच. त्याच्या अगोदर इकडची थोडीशी तुम्हाला मी अपडेट देतो. तर इकडे भरपूर कारवी वगैरे आहे आणि आता कारवी साफ करून इकडे जर बुरुज वगैरे मोकळा करता आला तर त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तरी टीम क्रमांक 2 की तुम्ही 3 तिकडे 2 तिकडे आहे. हे सगळे मित्रमंडळी, आता नावं तर प्रत्येकाची नाही घेऊ शकत, चेहरे दाखवतो. हे आमचे खास जुने मित्र प्रचितगडावर एकदा ट्रेकला सोबत आले होते, त्याच्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी उमगले. होय, काम जोरदार सुरू आहे. जे दर शनिवारावर त्यांचे गड किल्ले चालू असतात. सेम बुरुज आहे. हो, हा तेच. हे बाजूने नंतर क्लीन करावं लागेल. सध्या कारवे तरी काढून टाकूया. तर इकडे टीम क्रमांक 3 आणि इकडे टीम क्रमांक 2. तर टाक्याच्या पुढचं ॲक्च्युली कसं, हा भाग आपल्याला तो बुरुज झाल्यानंतर इकडचं काम चालू करायचं आहे. इकडे या टीममध्ये इकडे प्रमोद याच टीममध्ये आहे. इकडे प्रमोद आहे आणि इकडे बाकीचे झाडं वगैरे जे काही एक्स्ट्रा आलेत तर ते इकडे श्रीधर भाऊ काढत आहेत खालच्या बाजूशी. टाकून बघतो. इकडे श्रीधर भाऊ आहेत. इकडची जी झाडं वगैरे आलेत ना ही सगळी, ते कसे तटबंदीला हानिकारक आहेत, तर ती सगळी काढतात. आणि या बाजूला इकडे जी टीम आहे ती कारव्या काढते. हे कारवे काढले की मोकळा भाग होईल तेल ओतण्यासाठी. हां, जंगे आहे ते वरचे जी तटबंदी केले, म्हणजे हा बुरुज उंच होता असेल, ते जंगे एवढे खाली नसतात, वर असतात, हायटेड असतात ते. हे बघा, अशा काही काही गोष्टी आपल्याला मिळतात. पलीकडं वाटलेलं की एकदम व्हिडिओ बघताना खूप म्हणजे वाटलेलं की इतकं कठीण नसेल. हां, खूप म्हणजे खूप. बस काय आलात तुमचं, खरं बरं वाटलं. मला वाटलेलं अरे रे मस्त, म्हणजे एवढं तुम्ही 10 वेळा 10व्या वेळ आहे ना तुझी. हो, 10वी वेळ. खूप मोठी गोष्ट आहे बाबा. कारण की आम्ही सगळ्यात शेवट आलेला माणूस आहे. हां, बसत आलो आरामात. याची सोबत होती ना तो माणूस. कठीण आहे खूप आहे. बॅगांमुळे थोडं अजून झालं. राईट, बॅगा काय होतं, असा ट्रेक करणं इझी आहे, वजन असतं आपल्याकडे, त्यामुळे मग थोडासा त्रासदायक होतो. वजन आहे एवढं वजन होतं. हां, त्यामुळे त्रास होतो. आता पहिल्यांदा आलात ना, नंतर काय हळूहळू होईल. कधी याल तेव्हा याल. एकदम हे झालं, एनर्जेटिक झाले. आता एनर्जेटिक आहे. आज काम केलं ना, हां, आपोआप होईल. उद्या सकाळी झोप चांगली लागेल सकाळी. हां, चला. तर इकडे या 2 टीमचं काम छान प्रकारे चालू आहे. इकडे आपली टीम क्रमांक 1चं काम जोरदार सुरू आहे मगापासून आणि क्लीन झाला पूर्ण. हा बघा, हा बुरुज जो होता ॲक्च्युली लास्ट मोहिमेमध्ये बऱ्यापैकी काम झालेलं, तर आता पूर्ण क्लीन झालं. पहिल्यापासून तर माहितीच आहे, नॉर्मली इथपर्यंत माती होती. बघा, ही माती पूर्ण, हा बुरुज म्हणजे दिसतही नव्हता बुरुज इथे कशा प्रकारे असेल. पण आता इथे कोणी आलं की आपल्याला टेंट 2-4 जण तरी टेंट लावू शकतात. दगड्या आपण पुढे पाठी आपण वरती ॲडजस्ट केला ना जर, हा पूर्ण मोकळा होईल. 3-4 टेंट आरामात आणि सेफ. हवा नाही, काय नाही, टेन्शन नाही, निवांत राहतील. कसल्या कमानी वगैरे आहेत बघा. हे सगळं ढासळलेलं, पण आपल्याला जेवढं जमलं तेवढं आपण क्लीन केलं. ॲक्च्युली मोठा टास्क होता. हो, ही ॲक्च्युली आम्ही रचलेली आहे सर्व. इथपासूनची जी आहे ना ह्याच्यावरची ती रचलेली आहे आणि खालचे ते 3 दगड आहेत त्यात, म्हणजे ती रचलेली आहे. तिथपासूनचं वरचं बांधकामच आहे आणि खाली पूर्ण माती होती. असं हे छान काम आज झालं आहे. म्हणजे आपला एक बुरुज आता क्लीन झाला पूर्ण. बेस्ट. चला आता पुढची कामं करूया. असं एक काम होतं ना तेव्हा बरं वाटतं. तर आज ॲक्च्युली काय झालं, मगाशी आपण इकडे जरा
त्या कोपऱ्याला गेलेलो, अजून काय आपल्याला करता येईल का बघायला. तो पण इकडचं थोडंसं काम होतं ते टीम क्रमांक 1ने केलेलं आहे. आता 2-3चं काम सुरू आहे, तिकडे आपण आता चाललो आहे. आणि टीम क्रमांक 1 5 क्रमांक जेवण बनवते, त्यांचे चेहरे मी नंतर दाखवतो. आणि 4 क्रमांक टीम आहे ती आपली मंदिराच्या परिसरामध्ये. त्या बुरुजाचं काम झाल्यानंतर आता 1 नंबर टीम इकडच्या बुरुजावर आले, पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूस. हे कसं हे क्लीन करून, ॲक्च्युली इथला बुरुज पूर्ण ढासळला आहे, म्हणजे असं खाली नाही आहे, वरच्यावरच आहे. पण जे काही माती वगैरे आहे ती बाजूला करून जेवढं काय आपल्याला क्लीन करता येईल तेवढं बघायचं आहे. आज काउंटिंग चांगला असल्यामुळं 5-5 ग्रुप तयार करता आले, त्यामुळं कामं त्या लेवलची होत आहेत. आता इथे थोडा वेळ होतो, तर जरा अल्पेश भाऊंची इथे जातो, मग काय चाललं आहे बघूया. दुपारचे आता 2 वाजायला आलेत, जेवणाची पण तयारी सुरू आहे, जेवू लवकरच. आणि दुपारी 2 वाजताच आहे ना, इकडं मला धुका पाहायला मिळेल, सगळं धुका आहे. झालं का जेवण? बस जेवणाची टीम मोकळी झाली, जेवण लगभग झालं आहे. झालं जेवण? 10 मिनटात होईल ना. चला, जेवण तर झालं आहे. पुढे तिकडे अल्पेश भाऊंची टीम आहे, टीम क्रमांक 4. तर मंदिर परिसरामध्ये कसं आहे माहिती आहे का, चौथरे भरपूर आहेत. तर ते चौथरे आपण एक एक मोकळे करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे टीम क्रमांक 4, हे 5चे मेंबर आहेत, पाणीवाले आहेत. सर्वीकडे कॉमन मल्टीटास्किंग. वा दगड बघ. हे दादा हे पण घ्यायचंय बघू काय. मला कधी कॉल येऊ शकतो, कुठं कधी पाण्यासाठी, कुदळ चालवण्यासाठी, सगळीकडे रेडी पटापट. खाली वाहत आलेली आहे. अल्पेश भाऊ बुरुज झाला? हो होतोय, क्लीन झाला पहिलावाला. चांगली गोष्ट. मागच्या वेळी केला हा, तो थोडासा बाकी होता ना, तो तर उरकलाय. आता इकडे काम घेतलंय टाकीच्या वरती. या बुरुजावरून आहे ना अशा स्टेप आहे तिकडे खाली उतरायला. तर या बाजूच्या स्टेप्स बघा दिसतात. आता इथे आपल्याला इथे लेवलिंग करावं लागेल. इकडे स्टेप्स आहेत प्रॉपर. या बघा छोटी कामं आहेत, पण जरा डागडुजी केले की छान वाटेल. तिकडे सगळी पंगत बसते दुपारी जेवणासाठी खास. निखिलचा सह्याद इथला पहिलाच अनुभव ना? पहिलाच अनुभव. तो पण सह्याद्री इतका जवळ, डायरेक्ट सह्याद्री. लोणचा पण आहे. दिसतोय ना नजारा इथं. हो थँक्यू. बस आलं ना. बस मावू ना तेवढं कमी आहे. त्या संदेश आहे प्रथमेश, जागा भेटेल तिकडे सगळेजण निवांत बसलेले आहेत. लोणचं तिकडे घ्या आणि परत पास करा. हा चला जेवायला आहे दुपारचं खास. भूक मजबूत लागले. चला दुपारनंतरच्या कामाला सुरुवात झाली. बुरुजावरच आलेले सगळेजण. तर इकडचं पूर्ण लेवलिंग कशी करता येईल ती बघायची आहे. स्लोपच भेटेल आता. फावडं इकडे एकच आहे. फावडं इकडे फावडं नाही एक पण. फावडे आपण वरती नेले ना, 2 कुठं 2 फावडे पण वरती नेले. आणले नाही तिकडून, आणले नाही. कुठे ठेवले काम कर. चला चहा प्यायला. चहा ब्रेक झालाय. त्या तटबंदी या साईडची मसाले चहा ए फॅक्टर आहे तो. ए फॅक्टर अविनाश इकडे चहासाठी सगळी मंडळी थांबलेली आहे. बिस्किट येत आहेत. कुठं मस्त आहे. मस्त चहा. पहिले चहा प्यायचा नंतर घ्या चहा. आणि आता घेतला परत नाही. बिस्किट येतात. चला 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 चला. माती इकडे आले आले. चैतन्य माती जरा इकडे. चैतन्य ओढ नाही. जरा माती उडते का इथे? खूप माती झाली. थांब भरायला दे. तू इकडे खातायला घे. जरा आराम कर. दुसऱ्याकडे दे खातायला. थोडं घे तू. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इथलं तटबंदीचं काम सुरू आहे. आणि समोर सूर्यास्ताची पण वेळ आहे.
प्रचितगडावरून सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्याचा पण जे भाग्य आहे ना ते वेगळंच आहे. धुकं बघा किती पडलं आहे, म्हणजे आपल्याला परिसर दिसत पण नाही, पुढे धुकं पडलं आहे. आणि इकडे काम आहे जोरदार सुरू. आणि इकडे आपला हा तटबंदीचं एकदा झालं की जरा बरं वाटेल. हां ती लेवल झाली की ती दगड व्यवस्थित बसेल. जाते काय जरा आराम घ्या जरा लय दमलाव. तटबंदी झाली की बरं ना. टाका बघून यायचं. तर इकडे पण हा बुरुज आता लवकरच 1-2 मोहिमेमध्ये आपण त्याला पूर्ण चांगला ओपन करू. म्हणजे आता पाण्याच्या टाकीमध्ये जवळचा बुरुजचं आज काम झालं आहे. आणि हा जो बुरुज आहे ह्याचा आपल्याला तटबंदी व्यवस्थित मिळालं आहे, फक्त त्याला ओपन करायचं. आणि सकाळी तुम्हाला म्हटलेलं की इकडे एक टाकं असण्याची शक्यता आहे, कारण तिकडे जी जागा आहे ना सगळी हिरवळ दिसत होती, तर ते टाकं आपल्याला मिळालं आहे. आज ही सगळी साफसफाई केलेली आहे. इकडे भरपूर सगळं सामान होतं. या बाजूला सगळी कारवी दिंडे वगैरे होती. ही इकडे तटबंदी बघा व्यवस्थित आहे. ॲक्च्युली बाजूने खणणार ना तेव्हा बाकीची सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. एकदम परफेक्ट आहे अजूनपर्यंत. ही बघा पूर्ण तटबंदी आहे. आणि इकडे या बाजूला टाकं लागलं आहे. डायरेक्ट टाळ्यात सुंदरभाऊने भंडारा आणलेला इथे उधळायचं रात्री. भेटलं का हाच का तो 7वा दरवाजा का हो? हां ते सेपरेट टाक आहे, हे सेपरेट आहे. त्याचा त्याचा संबंधच नाही. ते खाली राहिलं आहे का बरंच? हां ते बरं भरलंय त्याचं. भरलेलं आहे टाका. लागेला कोणाचं हां बघा आता ॲक्च्युली टाकं ते दिसतच नव्हतं, कारण इकडे सगळी भरपूरशी अडचण होती. आणि इथून पण हा जो हे आहे तटबंदी आहे, तटबंदीने आपण डायरेक्टली जे आपलं पाण्याचं टाका आहे पिण्याच्या पाण्याचं तिकडे जाऊ शकतो. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. हे पिण्याचं पाणी वाटतंय क्लीन आहे एकदम. हां पण ती एंट्री कुठून आहे? स्टेप्स आहेत का तिकडे? नको खाली मध्ये आता जवळ आलोय. इकडे पुरताचं काम जोरदार सुरू आहे. हे आपले भाऊ कुठून तुम्ही? वाशिम मळे अकोला ना मराठवाडा ना मराठवाडा ते मले म्हटलं समजलं. मले विदर्भ मला जायचं जरा काळ्यात गोरं घालायला पाहिजे. होय संध्याकाळ होत चालले. तर लाईटीची अवस्था काय नाही आता. बघ लाईटी कुठे? लाईटवाले लाईट येऊ द्या. चला संध्याकाळची चहा पिवा. चला सेकंड चहाचा ब्रेक. सूर्यास्त झाले. हां सेकंड चहा आणि खूप गरजेचे आहे ॲक्च्युली. एनर्जी बुस्टर द्या. हा पोरगा आहे ना म्हणजे लास्ट टाइमला पण म्हटलेलं खूप चांगला आहे, निर्व्यसनी पण आहे आणि खूप मदत वगैरे करतो. कोणी असेल तर नक्कीच खूप चांगलं आहे. म्हणजे आता मला चहा नाही देते एवढी तारीफ केली तर. चुकीची तारीफ केली. अरे यार अरे भाई मग लेमन टी आणि 5 रुपये पाहिजे. 5 रुपये खात्यात लिहून ठेवले. ओके ठीक आहे. मग आता काय मार्केटिंग केली तरी डिलीट करायला लागेल. चला थोडी चहा पिऊ आणि मग थोडं अजून एक 8 वाजेपर्यंत वगैरे काम सुरू राहील. इथे लाईट आणण्यासाठी ते वरती गेले. सोलार लाईट आपण आणतो. तर सोलार लाईट आली की मग पुढचे काम सुरू होईल. तोपर्यंत चहा पिऊन घेऊया. याने बरं पडतं उचलायला. इकडे एक वेगळं डिपार्टमेंट आहे. युट्यूबर डिपार्टमेंट कामाच्या डिपार्टमेंट उतरले. चला इकडे पूर्ण लेडीज डिपार्टमेंट कामामध्ये मग्न आहेत.
सपोर्टला कोण आहे ते कुठून आलेत? मळे मराठवाडा मळे आम्ही इकडचे कोकण. नाही तिकडे मळेवाले आहेत, बाकी कोकणातले आहेत, विदर्भ. चला पटापट पटापट. पटापट. 10 मिनिटं थांब मग लगेच मोकळा होतोय. या माणसाने बॅग एकदा पण घेतली नाही, पण काम करतोय थोडंफार. हा भारी भारी. तो इकडे दापोलीवाल्यांना सपोर्ट करतायत गावाले एका डोंगराच्या पलीकडे पलीकडं. अरे ते काय पाणी काढतात की काय तिकडे? आई भवानी तुझ्या कृपेने तारशी रत्ताला, अगाध महिमा तुझी मारुती वारी सगळ्याला. चला आरती वगैरे झाली, बदल झाला. त्याच्यानंतर आता जेवण वगैरे मस्त झालंय. डाळ भात होता आणि पापड. जेवलात ना रे सर्व? हो. तर आता इकडे शेकोटीची मजा घेत आहेत सर्व एन्जॉय आहे. हे मेहनतीपासून एन्जॉय पर्यंतचा हा पूर्ण ट्रेक आणि संवर्धन मोहीम. चेहरे दिसत आहेत काय? हा बघा काय रे, मीच तो राजा रावण, राजा राक्षसांचा. अच्छा सध्या कोलबी झाली. हा बघा मीच तो माझे 10 रात्रीचा जादू भारी होता. हा बोला सारखं मला ग्रुपला टाक आपल्या. आता थोडा वेळ शेकोटी घेणार, त्याच्यानंतर मग झोपणार. चला आता झोपायची तयारी आहे, तर भेटूया उद्याच. बरं टाटा बाय बाय. जाम हवा सुटले, हवा बघा काय सुटले. आवाज येतोय काय? असं वाटतं पाऊस पडतोय.